Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आता आपण जो युनिट नंबर 4 चालू केलेला आहे ॲरे अँड स्ट्रक्चर. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये व्हॉट इज मीन बाय ॲरे, ॲरेचे कॅरेक्टरिस्टिक्स, ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲरे, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ॲरे आणि टाईप्स ऑफ ॲरे आपण लिस्ट केले होते. आणि त्यानंतर आता आजच्या लेक्चरमध्ये जे टाईप्स आहेत ॲरेचे ते आपण डिटेल्समध्ये आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरचे आपले पॉईंट्स आहेत टाईप्स ऑफ सी ॲरेज आणि देर आर 2 टाईप्स ऑफ दी सी ॲरेज. म्हणजे किती प्रकारचे ॲरेज आहेत? दोन प्रकारचे आहेत. फर्स्ट जो आहे तो 1 डायमेन्शनल आणि सेकंड जो आहे तो मल्टी डायमेन्शनल. मग 1 डायमेन्शनल म्हणजेच काय आणि मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते प्रिव्हियस लेक्चरमध्ये 1 डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल. 1 डायमेन्शनल म्हणजे एकच साईज आपण अलोकेट करतो ॲरेला, त्याला म्हणायचं 1 डायमेन्शनल. आणि मल्टी डायमेन्शनलमध्ये परत अगेन 3 टाईपचे ॲरे आहेत, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल आणि 4 डायमेन्शनल. तर आपल्याला स्टडी फक्त 2 डायमेन्शनल बघायचं आहे, म्हणजे 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल म्हणजेच काय, 2 त्याला साईज अलोकेट केल्या जातात, तर त्याला म्हणायचं 2 डायमेन्शनल. आणि 3 असतात ते 3 साईज अलोकेट केले जातात तेव्हा 3 डायमेन्शनल ॲरे. आणि 4 साईज अलोकेट केले जातात तेव्हा त्याला 4 डायमेन्शनल ॲरे असं म्हणतात. तर आता आपण बघूया 1 डायमेन्शनल ॲरे. 1 डायमेन्शनल ॲरे म्हणजेच काय, तुमचा बेसिक जो ॲरे असतो आपण त्याला सुद्धा 1 डायमेन्शनल ॲरे असं म्हणू शकतो, कारण आपण रेग्युलर जो ॲरे डिक्लेअर करतो त्याची साईजसुद्धा एकच असते. ॲरे इज द काय आहे, कलेक्शन ऑफ द सिमिलर डेटा टाईप्स. आपण ॲरेमध्ये काय करतो, सेम डेटा टाईप्स पण एका व्हेरिएबलमध्ये त्याची साईज अलोकेट करून आपण एकापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन आपण त्यामध्ये स्टोअर करू शकतो. ॲरे इज द बेनिफिशियल इफ यू टू स्टोअर सिमिलर एलिमेंट्स. आपल्याला ॲरे कशासाठी यूज करू शकतो, सिमिलर डेटा स्टोअर करण्यासाठी यूज करू शकतो. ॲरे साईज मस्ट बी अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. जेव्हा तुम्ही ॲरेची साईज डिक्लेअर करता तेव्हा ती थ्रूआउटमध्ये प्रोग्रॅममध्ये कॉन्स्टंट राहते. तर चला बघूया 1 डायमेन्शनल ॲरे. तर 1 डायमेन्शनल ॲरे म्हणजेच तुमचा बेसिक ॲरे, आपण त्यालासुद्धा 1 डायमेन्शनल ॲरे असं म्हणू शकतो. तर त्याचा सिंटॅक्स आहे तो कशा पद्धतीनं डिक्लेअर करायचा. मी फॉर एक्झाम्पल घेतलं होतं, डेटा टाईप मेन्शन करा, त्यानंतर त्याचा ॲरे नेम आणि त्याच्याच स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲरे साईज मेन्शन करायची आणि सेंटेन्स टर्मिनेट करायचा आहे. तर आता तोच ॲरे आपण सिंटॅक्सचा जो आहे तो फर्स्ट डिक्लेरेशनचा आहे. मी परत प्रिव्हियसमध्ये बघा, ॲरे डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन अँड ॲक्सेसिंग ॲरे डिक्लेरेशन ॲक्सेसिंग आपण बघणार आहोत. म्हणजे ॲरे कसा डिक्लेअर करायचा, म्हणजे आपण जसा व्हेरिएबल कसा डिक्लेअर करतो त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू कशी असाइन करतो, म्हणजे त्याला म्हणायचं इनिशियलायझेशन. आणि तो व्हॅल्यू आपण ती व्हेरिएबल आपण ती कशी ॲक्सेस करतो प्रोग्राममध्ये त्याला म्हणायचं ॲक्सेसिंग. तसंच आपण आता ॲरे बघतोय, तर ॲरे कसा डिक्लेअर करायचा, ॲरेमध्ये त्याला व्हॅल्यू कशी असाइन करायची म्हणजे त्याला इनिशियलायझेशन म्हणायचं. आणि तो ॲरे प्रोग्राममध्ये कसा ॲक्सेस करायचा त्याला म्हणायचं ॲक्सेसिंग ॲरे. तर ॲरे डिक्लेअर करतो आपण, तर डिक्लेअर करण्यासाठी त्याचा सिंटॅक्स आहे डेटा टाईप. त्याचा जो डेटा टाईप आहे तो मेन्शन करा. डेटा टाईप ॲरे नेम म्हणजे तुमचा जो ॲरेला नेम देणार आहात ते नेम आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्या ॲरेची साईज मेन्शन करायची आहे. तर इनिशियलायझेशन करायचं म्हणजे त्या ॲरे साईजला काय करायचं आहे, व्हॅल्यूज असाइन करायचे आहेत. मग व्हॅल्यू असाइन करण्यासाठी आपण सेम सिंटॅक्स आहे, डेटा टाईप ॲरे नेम आणि ॲरे साईज आणि इज इक्वल टू ओपन आणि क्लोजमध्ये क्लोज कर्ली ब्रेसमध्ये किंवा ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये तुम्हाला काय करायचे, त्या व्हॅल्यूज मेन्शन करायचे आहेत. म्हणजे जितकी तुमची ॲरे साईज आहे, आता ॲरे साईज तुमची किती असेल, 5 असेल, तर त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यूज तुमच्या स्टोअर होणार आहेत. तर तो कशा पद्धतीने इनिशियलायझेशन करायचं हे तुम्हाला आता कळलं. आता तो प्रोग्रॅममध्ये ॲक्सेस कसा करायचा, तर त्या ॲरेचा ॲरे नेम काय दिला आहे ते डायरेक्ट त्याचा डेटा टाईप परत काय मेन्शन करायची गरज नाही, कारण आपण जेव्हा डिक्लेअर करतो तेव्हा त्याचा डेटा टाईप मेन्शन करतो. मग तो ॲक्सेस करण्यासाठी डिरेक्टली आपण ॲरे नेम आणि त्याच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचा इंडेक्स, म्हणजे इंडेक्स नेहमी ॲरेचा हा 0 पासून चालू होतो. मग ॲरे इंडेक्स किती आहे, 0 आहे की 1 आहे की 2 आहे की कोणता आहे, तो ॲरेचा इंडेक्स द्या आणि सेंटेन्स टर्मिनेट करा. अशा पद्धतीनं आपण ॲरे ॲक्सेस करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी घेतलेला इंटिजर ॲरे, तो कसा 1 डायमेन्शनल डिक्लेअर करायचा. तर कसा डिक्लेअर करणार, डेटा टाईप आहे इंट आणि ॲरे नेम आहे एज आणि ॲरे साईज किती झाली, 5. म्हणजे डेटा टाईप नेम, ॲरे नेम आणि ॲरे साईज. तसंच त्या इंटिजर ॲरेला काय करायचं आहे, इनिशियलायझेशन करायचं आहे. सेकंड लाईनला मी केलो आहे बघा, इंटिजर
एज ॲरे साईज किती आहे 5 आणि ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये मी व्हॅल्यूज दिल्या 0 1 2 3 4 अशा 5 कारण ॲरेची साईज किती आहे 5 म्हणून त्याच्यात व्हॅल्यू किती स्टोअर केल्या 5. तर आता तो ॲक्सेस करणार प्रोग्रॅममध्ये तर कसा करणार ॲरे नेम डायरेक्ट ॲरे नेम काय दिलं मी एज आणि त्याचा इंडेक्स दिला मी 0 आणि सेंटेन्स टर्मिनेट केलं. जेव्हा तुम्ही तो ॲक्सेस करता ॲरे एज आणि त्याची साईज किती झाली 0 याच्या लोकेशनला किती व्हॅल्यू स्टोअर असणार आहे 0 1च्या लोकेशनला 1 तुम्ही तिथं व्हॅल्यूज कोणत्या देताय त्या व्हॅल्यू स्टोअर असणार आहेत. असा तुम्ही 1 डायमेन्शनल ॲरे यूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो सेकंड त्याचा एक प्रोग्राम बघा आपण एक प्रोग्राम बघितलेला आहे मेनमध्ये बघा एक इंटिजर आय हा एक मी काय केला एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे ज्याचा डेटा टाईप काय आहे इंटिजर आहे. इंटिजर आय हा रेग्युलर व्हेरिएबल झालेला आहे आपला आणि इंटिजर ॲरे ऑफ 5 म्हणजे ॲर हा काय झाला ॲरे व्हेरिएबल झाला. आपण कोणताही तिथे व्हेरिएबलला नेम देऊ शकतो एज जसं दिलं तसं आपण इथं ॲर दिलेला आहे आणि त्याचा डेटा टाईप आहे इंट आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी साईज दिली 5 आणि इज इक्वल टू ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये मी व्हॅल्यूज असाईन केल्यात 10 20 30 40 50 कारण ॲरेची साईज किती आहे 5. आपण इथं ॲरे डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन केलो काय कारण आपण डायरेक्ट डिक्लेअर पण केलो आणि त्याला इनिशियलायझेशन दोन्ही तुम्ही एकत्र केला तरी चालतं. मग त्यानंतर ॲरेमध्ये किती व्हॅल्यू स्टोअर झाल्या 5 आणि त्याचा इंडेक्स स्टार्ट कुठून असतो 0 पासून आणि 0च्या लोकेशनला किती झाली 10 1च्या लोकेशनला 20 अशी 5च्या लोकेशनला 50. तर आता तो ॲक्सेस करायचा प्रोग्रॅममध्ये तर ॲरेच्या ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याची साईज किती दिली 0 इज इक्वल टू 10. आता आपल्याला काय करायचं आहे अशा सगळ्या व्हॅल्यूज ॲक्सेस करा 0 1 2 3 4 मग सगळ्या व्हॅल्यूज ॲक्सेस केल्या म्हणजे आपण आता हे जे कमेंट पास केलेले आहेत बाळांनो ह्या कमेंट लाईन आहेत त्या प्रोग्रॅममध्ये एक्झिक्यूट होत नाहीत म्हणजे त्या प्रोग्रॅममध्ये कशा ॲक्सेस होतात हे दाखवलेलं आहे प्रोग्रॅममध्ये मी. प्रोग्रॅम एक्झिक्यूट करताना जेव्हा आपण इंटिजर ॲरे 5 त्याची जी डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन केलं तिथून डायरेक्ट जम्प फॉर लूपला होणार आहे. जे मधले आहेत ते कमेंट्स आहेत म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला व्हॅल्यूज 0च्या कोणती आहे 1ची कोणती आहे ही प्रिंट करायची आहे. मग मी फॉर लूप यूज केले फॉर आयची व्हॅल्यू किती झाली 0 म्हणजे आपण एक आय व्हेरिएबल डिक्लेअर केलं ना तिथं. मग आपल्याला ॲरे ऑफ आय तो व्हेरिएबल आयची व्हॅल्यू कुठे गेली ॲरेमध्ये गेली. आय इज इक्वल टू काय झालं 0 आय इज लेस दॅन 5 कारण आपली ॲरेची साईज किती आहे 5 आहे आणि आय प्लस प्लस. मग प्रिंटएफ काय करणार आहोत व्हॅल्यू ऑफ ॲरे कशाची आहे % आहे सो %d म्हणजे आयची व्हॅल्यू ॲरे ऑफ आय कोणत्या प्रकारचा आहे इंटिजर सो ब्रॅकेटमध्ये %d वापरलं आणि पूर्ण इज ॲरे पूर्ण टोटलसुद्धा इंटिजर आहे सो नेक्स्ट फॉर्मॅट स्पेसिफायर %d आणि कशा स्टोअर केला ॲरे ऑफ आय. मग त्यानंतर मेसेज काय प्रिंट होणार फर्स्ट व्हॅल्यू ऑफ ॲरे आयची व्हॅल्यू पहिली आहे 0 व्हॅल्यू ऑफ ॲरे 0ची व्हॅल्यू किती झाली 10 त्यानंतर सेकंड परत लूपमध्ये जाणार. असं किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे जोपर्यंत आय इज लेस दॅन 5. मग आयची व्हॅल्यू जेव्हा 4 येईल 4 झाल्यानंतर 4 इज लेस दॅन 5 परत व्हॅल्यू ऑफ ॲरे आणि त्याची लोकेशन साईज किती दिली 4 इक्वल टू किती येणार आहे 50 परत लूपमध्ये जाणार. पण आयची व्हॅल्यू किती झाली 4 नंतर इन्क्रीमेंट होऊन 5 झाली. मग 5 इज लेस दॅन 5 का नाही आहे कंडिशन फॉल्स होणार आणि नंतर लूपच्या बाहेर पडणार आहे. म्हणजे असे आपल्याला 5 व्हॅल्यूज प्रिंट होणार आहे 0 इंडेक्सपासून 4 इंडेक्सपर्यंत. तर अशा पद्धतीनं हा प्रोग्राम सेम तुम्ही टाईप करून बघू शकता म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे. त्यानंतर 2 डायमेन्शनल ॲरे म्हणजेच काय 2 डायमेन्शनल ॲरे इज नथिंग बट ॲरे ऑफ ॲरे असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. 2 डायमेन्शनल म्हणजेच काय आपण 1 डायमेन्शनलमध्ये बघा साईज किती असते आपल्याकडं एकच असते. मग तशीच 2 डायमेन्शनलमध्ये 2 साईज असतात. मग त्या 2 साईज असतात त्याला काय म्हणायची पहिली जी साईज असते त्याला नंबर ऑफ रोज म्हणायची आणि दुसरी जी साईज असते त्याला आपण म्हणायचं नंबर ऑफ कॉलम्स. मग त्याचासुद्धा सिंटॅक्स आहे सेम डेटा टाईप नेम ॲरे नेम पहिल्याच्या ब्रॅकेटमध्ये नंबर ऑफ रोज आणि सेकंडच्या ब्रॅकेटमध्ये नंबर ऑफ कॉलम्स. ॲरे डिक्लेरेशन इनिशियलायझेशन आणि ॲक्सेसिंग कसं करायचं तर ते बघा. ॲरे डिक्लेअर करताना डेटा टाईप नेम ॲरे नेम आणि पहिले ॲरे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ
कॉलमचा. इनिशियलाइज करताना इज इक्वल टू म्हणा आणि त्याच्या आपल्याला काय करायचे साईज व्हॅल्यूज अलोकेट करायचे. मग ओपन आणि क्लोजमध्ये म्हणजे पहिली जी व्हॅल्यू असणार आहे 0,0 म्हणजे पहिली जी व्हॅल्यू असते 0 ही रोजची असते, दुसरी असते ती कॉलमची, मग त्यातल्या दुसऱ्यातली रोजची नंतर कॉलमची, अशा व्हॅल्यूज असतात. तुम्ही मॅट्रिक्स शिकलेला आहात मॅथ्समध्ये, तर मॅट्रिक्समध्ये आपण 2 डायमेन्शनल ॲरे यूज करतो. त्यानंतर ॲक्सेस करण्यासाठी सेम ॲरे नेम आणि इंडेक्स. आता फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, मी इंटिजर ॲरे डिक्लेअर केला आहे, त्याची रोची साईज आहे 2, कॉलमची साईज पण 2. मग रोची साईज आणि कॉलमची साईजमध्ये बघा ॲरे ऑफ 0 म्हणजे 0 या लोकेशनला मी किती व्हॅल्यू स्टोअर केल्या 1, 0 2, 1 3 आणि 1 4. मग इथं मॅट्रिक्स तयार होतो बघा. मॅट्रिक्समध्ये 0 लोकेशनला काय होणार आहे 1 आणि 0 2. तुम्हाला हे मॅट्रिक्समध्ये तुम्ही करून बघा, तुम्हाला मॅट्रिक्स येते हे, त्यामध्ये ह्या व्हॅल्यूज पुट करून बघायचे आहेत. इथं आपण 2 डायमेन्शनल ॲरे झाला. आता 2 डायमेन्शनलचा सुद्धा प्रोग्राम बघायचा आहे. सेम आपण मेनमध्ये काय केलं, आता 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये बघा आपण इंडेक्स आपले 2 इंडेक्स आहेत. कारण कॉलम नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम, सो त्याच्यासाठी ती दोन्ही ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला 2 व्हेरिएबल लागणार. जसं 1 डायमेन्शनलमध्ये आय हा एकच व्हेरिएबल घेतलेला, तसं आपण आता ह्याच्यासाठी 2 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आय, जे. मग आता इथं इंटिजर ॲरे 2 इक्वल टू ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये द्या 10 20 30 40. आपण व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या. त्यानंतर हे मध्ये आपण कमेंट दिलेले आहेत, म्हणजे ॲरे ऑफ 0 कोणती स्टोअर होणार आहे 10, 0 20, 1 30 आणि 1 40. तर मग फॉर लूप आपण आता इथे फॉर लूपसुद्धा आपण 2 वेळा वापरणार आहोत, कारण एकदा आयची व्हॅल्यू आणि एकदा जेची व्हॅल्यू. मग किती व्हॅल्यूज आहेत 2 आहेत. मग फॉर आयची इनिशियल व्हॅल्यू काय आहे 0 आणि आय इज लेस दॅन 2, आय प्लस प्लस. तेव्हा फॉर लूप जे इक्वल टू 0, जे इज लेस दॅन 2, कारण आयची व्हॅल्यूसुद्धा स्टार्टिंग 0 आहे, जेची व्हॅल्यू पण स्टार्टिंग 0 आहे, आय इज लेस दॅन 2 आहे, जे पण लेस दॅन 2 आहे. त्यामुळं आपण 2 फॉर लूप वापरले. आणि प्रिंट करताना व्हॅल्यू ऑफ ॲरे %d, कारण आयचा डेटा टाईप इंटिजर आहे, जेचा डेटा टाईप इंटिजर आहे, सो आणि स्टोअरसुद्धा होणारी व्हॅल्यू काय आहे इंटिजर आहे, म्हणून %d. आणि कुणाकुणाची होणार आहे आय, जे आणि ॲरे ऑफ आय आणि जेची. तर आउटपुट येणार आहे व्हॅल्यू ऑफ ॲरे 0 इक्वल टू 10, 0 इज 10, 0 इज 20, 1 इज 30 आणि 1 इज 40. ॲज इट इज तुम्ही हा सुद्धा प्रोग्राम काय करायचा आहे तुम्ही कंपाईल करून बघायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. जसा आपण सगळे प्रोग्राम्स इंटिजर ॲरे बघितले, तसंच प्रोग्राम्स कॅरेक्टर ॲरेसुद्धा असतात. कॅरेक्टर म्हणजे बघा आता आपण इथं डेटा टाईप इंट दिलो म्हणून इंटिजर, तसंच त्याचा डेटा टाईप काय असतो कॅरेक्टर किंवा क्यार असतो, तेव्हा त्याला म्हणायचं कॅरेक्टर ॲरे. सेम कॅरेक्टर ॲरेसुद्धा फक्त त्याचा डेटा टाईप काय करा क्यार करा आणि त्याची ॲरे नेम आणि त्याची साईज अलोकेट करायची आहे. आणि इनिशियलायझेशनमध्ये सुद्धा बघा क्यार तुम्ही ॲरे नेम द्या, साईज द्या 10 आणि इज इक्वल टू, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे आहेत, म्हणजे जे लेटर्स असणार आहेत ते सिंगल कोटमध्ये तुम्हाला द्यायचे आहेत, कारण आपण इथं कॅरेक्टर ॲरे आहे म्हणून. आणि इनिशियलायझेशन करताना सेपरेटलीसुद्धा तुम्ही करू शकता. क्यार STR ॲरे साईज 0 इक्वल टू H, 1 इक्वल टू A अशा पद्धतीने करू शकता. आणि ॲक्सेस करताना ॲरे नेम आणि त्याचा इंडेक्स नेम, तेव्हा तुम्ही H पहिल्या याला 0 इंडेक्स असेल तर H ॲक्सेस होणार, 1 असेल तर A आणि 2 असेल तर I. अशा पद्धतीनं ॲरेसुद्धा ॲक्सेस करता येतो. मात्र आपण ॲरे जो आहे नॉर्मली आपण ॲरे जो असतो तो ॲरे म्हणजे काय असतो, कॅरेक्टर ॲरे इज युज्ड टू रिप्रेझेंट स्ट्रिंग. म्हणजे नॉर्मली कॅरेक्टर ॲरे म्हणजे स्ट्रिंग, म्हणजे बघा आपण एखादं स्ट्रिंग प्रिंट करायचे असेल आणि एकापेक्षा जास्त लेटर्स घेऊन प्रिंट करायचे असतील तर 1 बाय 1 एक कॅरेक्टर्स घेऊन आपण ती स्ट्रिंग डिस्प्ले करू शकतो. तेव्हा आपल्याला स्ट्रिंग रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ॲरे यूज करू शकतो, कॅरेक्टर ॲरे यूज करू शकतो. कॅरेक्टर ॲरे आपण जर यूज केला तर त्याचा डेटा टाईप काय असतो क्यार असतो. द कॅपॅसिटी ऑफ दी ॲरे म्हणजे ॲरे जेव्हा कॅपॅसिटी म्हणजे त्याची साईज ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच आपण नेहमी मेन्शन करतो. तर स्ट्रिंग म्हणजेच काय कलेक्शन ऑफ दी लेटर्स. मग एकापेक्षा जास्त लेटर्स आपण कलेक्शन करत असताना एकापेक्षा 1 बाय 1 कॅरेक्टर्स घेतो, म्हणून त्याचा डेटा टाईप कॅरेक्टर दिलेला आहे. तर डिफरन्स बघूया कॅरेक्टर आणि स्ट्रिंग. आता ॲरे म्हणजेच काय, इट इज अ सिक्वेन्शियल कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सिमिलर डेटा टाईप्स. आणि म्हणजे एका इंटिजर ॲरे म्हटलं 10 तर इंटिजर डेटा टाईपचेच 10 एलिमेंट्स त्या ॲरेमध्ये असणार आहेत. आणि स्ट्रिंग रेफर्स द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. स्ट्रिंगमध्ये काय असणार आहेत
सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स रिप्रेझेंटेड ॲज अ सिंगल डेटा टाईप, त्यालासुद्धा सिंगल डेटा टाईप असतो, फक्त कॅरेक्टरचा सिक्वेन्स असतो. त्यानंतर सेकंड डिफरन्स आहे ॲरेमध्ये, इलेमेंट्स ऑफ ॲरे आर स्टोअर्ड कंटिन्युअसली इन्क्रीज इन मेमरी लोकेशन, म्हणजे ॲरेमध्ये कंटिन्यू मेमरी लोकेशनला एलिमेंट स्टोअर केले जातात. आणि स्ट्रिंग कॅन बी स्टोअर्ड इन एनी मॅनर इन मेमरी लोकेशन, म्हणजे कशाही पद्धतीनं जशी अलोकेट होईल स्पेस त्या पद्धतीनं अलोकेट केली जाते. त्यानंतर थर्ड आहे अँड ॲरे इज अ स्पेशल व्हेरिएबल दॅट कॅन होल्ड मोर दॅन वन व्हॅल्यू ॲट अ टाईम, म्हणजे व्हेरिएबलमध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यू आपण सिमिलर डेटा टाईपचे आपण स्टोअर करू शकतो. स्ट्रिंग कॅन होल्ड कॅर डेटा विच द मोस्ट कॉमनली युज्ड डेटा टाईप, म्हणजे स्ट्रिंग कोणता यूज करतोय, कॅरेक्टर. आणि ह्याला लास्ट आहे द लेंथ ऑफ ॲरे इज फिक्स्ड, म्हणजे ॲरेची साईज काय असते, फिक्स असते. स्ट्रिंगची साईज इज नॉट फिक्स्ड, स्ट्रिंगची साईज चेंज होऊ शकते. आता बाळांनो तुम्ही लास्ट अजून एक डिफरन्स ॲड करू शकता की सिंटॅक्स, डेटा टाईप नेम, ॲरे नेम आणि त्याची ॲरे साईज सेम दोन्हीकडं पण सिंटॅक्स येणार तोच, फक्त एक्झाम्पल देताना इकडं ॲरेमध्ये डेटा टाईप द्या इंट A5 आणि स्ट्रिंगमध्ये एक्झाम्पल देताना क्यार STR आणि ब्रॅकेटमध्ये 10 असं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. तर बाळांनो याच्यावरती क्वेश्चन विचारतात, ॲरे आणि स्ट्रिंगमधील डिफरन्स लिहा किंवा एक्सप्लेन 2 डायमेन्शनल ॲरे विथ सिम्पल प्रोग्राम, तेव्हा तुम्ही हा प्रोग्राम लिहून एक्सप्लेन करायचा असतो. तेव्हा एक्सप्लेन 1 डायमेन्शनल ॲरे विथ अ सिम्पल प्रोग्राम. तर 1 बाय 1 हे तुम्ही स्वतः समजून घ्या. हे प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीत. आणि 2 डायमेन्शनल ॲरे हा मॅट्रिक्ससारखा असतो, मॅट्रिक्स तुम्ही मॅथ्समध्ये शिकलेला आहात, त्यामुळे तुमच्या लगेच इझिली लक्षात येणार आहे. ह्याच्यावरती दिलेले तुम्ही असाइनमेंट कंप्लीट करा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण आता इथं आपला ॲरे कंप्लीट होतो आणि नेक्स्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर, ॲरे अँड स्ट्रक्चर आहे ना आपला, तर नेक्स्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर चालू करणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.